नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 34 साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत। हे संपूर्ण त्याचं माप आहे। उंची आहे आपली 13 इंच प्लस आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचा आहे। तर मी जे आहे 1 इंच जो आपलं पेपर आहे तो एक्स्ट्रा घेणार आहे। तर आपल्याला जी आपली योगपट्टी आहे त्या योगपट्टीमध्ये आपल्याला पाऊण इंच वाढवायचं आहे। त्याच्यामुळे आपण जी आपली उंची आहे ती 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण उंचीचं जे माप आहे ते मी आखून घेणार आहे। आता आपलं शोल्डर मोजायचं आहे। तर शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंच, मोंढा घेतलेला आहे मी 5.6 इंच, 5.6 किंवा 5.5 इंच घेऊ शकतो आपण मोंढा। छातीचा चौथा भाग येतोय आपला 8.5 इंच, म्हणजे 34ची छाती आहे तर 8.5 इंच छातीचा चौथा भाग आहे आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा संपूर्ण जो बॉक्स आहे तो आपण तयार करून घेणार आहोत। आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे। मोंढा जो आहे आपला तो 1.5 इंचाचा मोंढा आहे। तर अशा पद्धतीने मी मोंढ्याला जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। म्हणजे जो आपला आर्म होल आहे त्याला आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता आपण लगेचच हा जो भाग आहे आपण बॅक साईडचा तयार केला। आता ह्या भागापासून आपल्याला फ्रंट साईड तयार करायचा आहे। तर फ्रंट साईडचा सुद्धा मोंढा घेतलेला आहे मी 1.25 इंचाचा। शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच, अर्धा इंच मार्जिनसाठी। अशा पद्धतीने शोल्डरचं माप टाकून घेतलं। गळा उंची घ्यायची आहे 6 इंच, रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि वरून जे शोल्डर आलेलं आहे ते आहे आपलं 2.25 इंच। तर अशा पद्धतीने हे जे आहे मी गळ्याचं बॉक्स आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि मग तुम्ही तुमच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। कटोरी ब्लाउज असल्यामुळे आपण गळा जो आहे तो गोलच घेणार आहे। आता योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं, 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। दोन्ही साईडने 2.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे। सरळ रेष मारून घ्यायची। 1.5 इंचाने वर घ्यायचं आहे आपल्याला। आपली योगपट्टी जी आहे 1.5 इंचाने वर घ्यायची आणि 2.5 इंच पॉईंट देऊन घ्यायचा आहे। मग आपल्या योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ही झाली आपली योगपट्टी। आता आपण 1.5 इंच योगपट्टीमध्ये खाली लगेचच वाढून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने 1.5 इंच वाढून घेतलेला आहे मी। कटोरीचा जो आपल्याला म्हणजे पॉईंट टाकायचा आहे तर कटोरीचा जो पॉईंट आहे तो मी 10.5चे निम्म घेणार आहे, म्हणजे 5.25 इंच। कटोरीचा पॉईंट आलेला आहे 5.25 इंच। एक आपण सरळ रेष मारून घेतली। मोंढ्यापासून आपल्याला 2.5 इंचावर मोजायचं आहे आणि गळ्यापासून आपण 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली कटोरी आहे तर आपल्या कटोरीला जो आहे तो गोल शेप देऊन घेतलेला आहे। तर हे संपूर्ण जे आहे हा डायग्राम आहे आपल्या कटोरी ब्लाउज पेपर कटिंगचा। तर आता आपण ह्याची कटिंग करून घेणार आहोत। आधी जे एक्स्ट्राचं आहे खालून ते आपण कट करून घेऊ आणि दोन्ही भाग आहेत ते एक सोबत कट करून घ्यायचे आणि मग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे बघा दोन्ही जे भाग आहे ते आपण वेगवेगळे करून घेतले। आता जो बॅक साईडचा पार्ट आहे तो आपण साईडला काढून घेऊ, त्याआधी आपण योगपट्टी कटिंग करून घेऊ। आपण बॅक साईडला जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तेही आपण कटिंग करून टाकायचं आहे। आणि हा जी कटोरी आहे कटोरीची सुद्धा लगेचच कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने ही जी आहे संपूर्ण आपली कटोरी ब्लाउज पेपर कटिंगची जी आपली कटिंग आहे आपण पेपर कटिंग करून घेतलेली आहे। आपण मोंढ्यातही 1.25 इंचाचा मोंढा आपण कटिंग करून घेतला। तर अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे तुम्ही पाहू शकता। ह्या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आधी मोंढ्याची जी आहे आपण आकृती टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला गळा उंची टाकायचा आहे। गळा आहे आपला 4.5 इंच, तर मी
4.25 इंच घेतलेला आहे, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. शोल्डर घेतलेला आहे मी 3 इंचाचं, म्हणजे 2.5चं शोल्डर आहे, अर्धा इंच मार्जिनसाठी. आणि आपण 2.5 इंच खालून गळ्यारुंदी घेऊन आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. टक्स पॉईंट आहे जे 4.5 इंच आडवे आहे, उभे आहे आपले 4.25 इंच किंवा 4.5 इंच. तर अशा पद्धतीने जो आहे आपला अर्धा इंचावर आपला टक्स पॉईंट झालेला आहे. आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. त्या कटोरीची जी आहे मी आकृती काढून घेतलेली आहे. आणि आपल्याला कटोरी किती आणि कशी वाढवायची आहे ते बघा. आपल्याला ह्या कडेने 1.5 इंच वाढवायचे आहे, याही कडेने आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहे. दोन्ही साईडनं आपण 1.5 इंच वाढवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने संपूर्ण कटोरी जी आहे ती आपली 8.5 इंच भरलेली आहे. तर 8.5 इंचाचे निम्मे 4.25 इंच येते. तर 4.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. खालतून आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मग आपल्याला 1.5 इंच वाढून घेतल्यावर सरळ रेष मारून घ्यायची. मग तिरक्या लाईनी ज्या आहेत त्या आपण मारून घेणार आहोत या पद्धतीने. आणि आपल्याला दोन्ही साईडनं गळ्याच्या साईडनी जे आहे दोन्ही साईडनं इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. इथून अशी एक पट्टीने तिरकी रेष मारून घ्यायची. आणि तुम्हाला जेवढा गळ्याला कटोरीला जेवढा गोल आकार देता येईल तेवढा तुम्ही गोल आकार द्यायचा आहे. तर गोल आकार दिल्यामुळं काय होणार आहे, तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येणार आहे आणि शेप छान येणार आहे. तर 34 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आपली संपूर्ण झालेली आहे. आपण त्याची लगेचच कटिंगही करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली 34 साईज कटोरी जी आहे ती संपूर्ण तयार झाली. आता आपण टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. तर टक्स आहे आपला उभा 2.5 इंच, आडवा आहे 1.5 इंच. तिरकी रेष मारून घ्यायची. अशा पद्धतीने ही कटोरी आलेली आहे. कटोरीला पाहू शकता शेप जो आहे तो खूप छान आलेला आहे. तर आपला जो क्रॉसपट्टी घ्यायची आहे, योगपट्टी घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण ज्यावेळेस स्टिच करणार आहे ब्लाऊज त्यावेळेस आपला जो ब्लाऊज आहे संपूर्ण ह्याच पद्धतीने स्टिच होणार आहे. तर आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बाही आहे आपली 3.5 इंच, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अस्तरचे ब्लाऊज आहेत 4.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. दंडघेर आहे आपला 6.25 इंच, 2 इंच मार्जिनसाठी. आणि सरळ रेष आहे ती आपण मारून घ्यायच्या आहे. तिरक्या रेषाही आपण दंडघेराच्या मारून घ्यायच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅप हाईट घ्यायची 2.5 इंच, तीही आपण सरळ रेष मारून घ्यायची. आपल्याला 1 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि तिथून आपल्या बाहीला जेवढा तुम्हाला शेप देता येईल व्यवस्थित त्याच पद्धतीने तुम्ही शेप जो आहे तुमच्या बाहीला देऊन घ्यायचा आहे. एक मोठा शेप आणि एक खोल शेप, म्हणजे एक मोठा बाजू जो आहे बॅक साईडनी आणि खोल बाजू आहे ती फ्रंट साईडनी. अशा पद्धतीने आपल्या बाहीची ही लगेचच कटिंग झालेली आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, कटिंग जी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण लगेचच अस्तरही आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. तर अस्तर अशा पद्धतीने हे जे माप आहे ते मी आखून घेतलेलं आहे. संपूर्ण मापे जे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. इथं जे आहे मी योगपट्टी ठेवून घेतलेली आहे. योगपट्टीचीही लगेचच आकृती काढून घ्यायची. आपल्याला क्रॉसपट्टी ही लगेचच ठेवून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला कुठंच काही वाढवायचं नाही आहे. आपण फक्त योगपट्टीमध्ये 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण योगपट्टीचंही आखणी करून घेतली. आता कटोरी ठेवायची आहे. कटोरी ही आपल्याला लगेचच आखून घ्यायची आणि बाहीचंही माप लगेचच टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही जी आपली संपूर्ण कटिंग आहे, पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग जी आहे ती झालेली आहे. आपण बाही लगेचच आखून घेणार आहोत आणि खालतून जे आहे ते कपडा एकसारखा नाही म्हणून आपण एकसारखं करून घ्यायचं आहे कटिंगच्या वेळेस. तर अशा पद्धतीने संपूर्ण जो आहे आपला
कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग हे आपलं लगेचच झालेलं आहे. जर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर काय वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.